मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झालेत। 8 ते 9 मार्च पर्यंत वाट बघू आणि नंतर आंदोलन करू असा इशारा जरांगेंनी दिलाय। तर महिला कार्यकर्त्यांच्या आडून आपल्यावरती हल्ल्याचा डाव असल्याचा गंभीर आरोपही जरांगेंनी फडणवीसांवर केलाय। महिलाच्या आडून लपून इकडे आम्हाला सांगायचे छत्रपतींचे विचार तुम्ही घेऊन चालताय, महिलांचा आदर केला पाहिजे आणि इकडे महिला पाठवता। मग काय करायचं तर याच्यावरती हल्ला घडून आणा एखादा भाजप कार्यकर्त्याकडून। चाललोय मी आजपासून बाहेर। तुमचे कार्यकर्ते कुठं अडवायचं सांगितलं ना तुम्ही त्यांना, हल्ला करायचा सांगितलं ना माझ्यावरती, बघतो मी पण। कारण इतक्या खालच्या दर्जाला जाणं गृहमंत्र्याचं चांगलं नाही। आपल्या घराला आपण सगळ्यांनी पॉम्पलेट चिटकायची, एक पॉम्पलेट छापून आणायचं झेरॉक्ससारखं, मी मतदार त्याच्यावरती लिहायचं, एक मराठा लाख मराठा किंवा एक मराठा कोटी मराठा लिहायचं आणि त्याच्या खाली लिहायचं कोणत्याच पुढारीने माझ्या दारात यायचं नाही। आता घराचं फाडशीन का, घराचं फाडशीन का, सगळ्यांनी मोटरसायकलला सुद्धा ते लावायचं। उद्यापासून ते मोहीमच राज्यभर हातात धरायची सगळ्या मराठ्यांनी। आपण आपल्या गाड्यावर, आपण आपल्या घरावर हे लावून टाकायचं, एकाही पुढारीने माझ्या दारात यायचं नाही। आणि ज्यावेळेस आपल्या दारांना आणि भितडीलींचे पॉम्पलेट चिटकते ना, त्या टायमाला ज्यांनी बोर्ड काढले ना त्या पोलिसाला फोन करायचे आणि त्याला सांगायचे गुन्हा दाखल कर। आमच्या दाराला भीतीला यांचे पॉम्पलेट लावायचं कारण काय निवडणुकीचे। तर महिला कार्यकर्त्यांच्या आडून आपल्यावरती हल्ल्याचा डाव गृहमंत्र्यांनी आखल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय। गृहमंत्र्यांनी एवढ्या खालच्या पातळीला जाणं योग्य नाही असं जरांगे म्हणतायत। दरम्यान पुढच्या काही दिवसांमध्ये कोणत्याही कार्यकर्त्यानं किंवा कोणत्याही संभाव्य उमेदवारांना आपल्या दारामध्ये येऊ नये असे आपले बॅनर्स आपल्या घरादारांवर गाड्यांवर लावा असं आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केलंय। ते स्वतः बोलले ते जबाबदार आहेत, भाजप चालवते सध्या राज्यातलं, स्वतःकडं जबाबदार पदे आणि चिल्लर कामं करायला लागलेत। ते आत्या पहिल्या फुकीत होत्या कानं, आत्याची भूमिका घेतली त्यांनी। आता कानं फुकायची, पोराच्या कानानं नाव ठेवत असतात। 5व्या दिवशी आत्या कानं फुकीती आणि त्या पोराचं नाव ठेवती, ते लागले पोलिसाचे कानं फुकायला गृहमंत्री असून। आणि यांच्या पोटातले नळसुद्धा सुजलेत, तसं दिसायला लागले की मराठ्याचा द्वेष करून करून। आपल्या घराला आपण सगळ्यांनी पॉम्पलेट चिटकायची, एक पॉम्पलेट छापून आणायचं झेरॉक्ससारखं, मी मतदार त्याच्यावरती लिहायचं, एक मराठा लाख मराठा किंवा एक मराठा कोटी मराठा लिहायचं आणि त्याच्या खाली लिहायचं कोणत्याच पुढारीने माझ्या दारात यायचं नाही। आता घराचं फाडशीन का, घराचं फाडशीन का, सगळ्यांनी मोटरसायकलला सुद्धा ते लावायचं। उद्यापासून ते मोहीमच राज्यभर हातात धरायची सगळ्या मराठ्यांनी। आपण आपल्या गाड्यावर, आपण आपल्या घरावर हे लावून टाकायचं, एकाही पुढारीने माझ्या दारात यायचं नाही। आणि ज्यावेळेस आपल्या दारांना आणि भितडीलींचे पॉम्पलेट चिटकते ना, त्या टायमाला ज्यांनी बोर्ड काढले ना त्या पोलिसाला फोन करायचे आणि त्याला सांगायचे गुन्हा दाखल कर। आमच्या दाराला भीतीला यांचे पॉम्पलेट लावायचं कारण काय निवडणुकीचे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।